रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज आपण करत आहोत होळीसाठी खायचं पान जे असतं ना बघा, आपण विडा किंवा काही ठिकाणी त्याला नागणी असं देखील म्हटलं जातं। इथे बघा मी खायच्या पानापासून ज्यूस कसा करायचा, अगदी साधा सोपा आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होणार आहे आणि टेस्टी देखील आहे। चला तर आपण सुरुवात करूया। इथे मी खायची पानं घेतलेली आहेत बघा, एक 25 ते 30 पानं मी इथे घेतलेली आहेत। आता ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची। अगोदर मी धुवून घेतली होती, नंतर ती स्वच्छ व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आणि त्याचे देठ जे आहेत ते काढून घ्यायचे। इथे मी सर्व जी पानं आहेत आपली ती व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलेले आहेत। या पानांच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट जे विडा मिळतो बघा विकत, तो जरी आणून इथे वापरला तरीही चालेल, परंतु तो विडा करत असताना त्यामध्ये चुना आणि काथ ह्या दोन्ही गोष्टी घालू नका असं सांगायचं, जेणेकरून तो आपल्याला ज्यूस करण्यासाठी वापरता येतील। आता मी पानं साफ केल्यानंतर एका ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे, अर्धा ग्लास। त्यामध्ये एक साधारण 3 चमचे सब्जा टाकलेला आहे। सर्वप्रथम मी सब्जा भिजत घालत आहे ज्यूस करायच्या अगोदर बघा। आता तो सब्जा पाण्यामध्ये टाकल्यानंतर साईडला ठेवून दिला। एक मिक्सरचा जार घेतला, त्यामध्ये एक 3 ते 4 विलायची टाकलेले आहेत आणि 2 ते 2.5 चमचे बडीशोप टाकलेली आहे आणि 1 लवंग। बघा खायचं पान म्हणजे आपण जेव्हा विडा विकत आणतो खायच्या पानाचा, तेव्हा जसं ते रेडी केलेलं असतं, त्यामध्ये विलायची, बडीशोप, लवंग ह्या सर्व गोष्टी असतात। त्याप्रमाणे मी यामध्ये सर्व जे साहित्य आहे माझ्याकडे ते मी सर्व टाकत आहे। आता ते लवंग, विलायची आणि बडीशोप व्यवस्थित अशी बारीक करून घेतली। नंतर जे आपण पानं स्वच्छ धुवून साफ करून घेतली होती ती बघा, त्याचे एकाचे 2 भाग करून मी त्यामध्ये टाकलेले आहेत। आता नंतर त्यामध्ये एक साधारण 2 ते 3 चमचे मध टाकायचा। विडा करताना बघा आपण जेव्हा बाहेरून आणतो त्यामध्ये मध देखील टाकला जातो आणि हा आहे आपला गुलकंद देखील त्यामध्ये टाकून घ्यायचा। बघा एका चमच्यामध्ये 2 चमचे मावेल एवढा गुलकंद आलेला आहे, त्यामुळे गुलकंद टाकून घेतला आणि नंतर हे आपला चॉकलेट सिरप आहे, ते देखील एक साधारण 2 ते 3 चमचे मी अंदाजे टाकलेला आहे। आता हे सर्व टाकून झाल्यानंतर त्यामध्ये जरासं साधारण एक अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित असं आपण बारीक करून घ्यायचं आहे। इथे बघा व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे। इथे बघा शक्य होईल तेवढं आपण बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून ते पटकन ते गाळलं देखील जाईल। इथे बघा व्यवस्थित असा त्याचा ज्यूस तयार झालेला आहे। एका काचेची बरणी घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये हा जो आपण पानाचा ज्यूस केलेला होता तो व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे। असा जरी डायरेक्टली पिलं ना दुधामध्ये टाकून तरीही चालेल, परंतु त्याचा बघा थोडासा नाही म्हटलं तरी चोथा राहतो आणि तो प्यायला नकोसा वाटतो, म्हणून ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। थोडासा त्रास होतो, परंतु बघा व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। आता मी एकदा गाळून घेतला आणि त्याचा जो चोथा राहिलेला होता तो अजून एकदा त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकला आणि ते नंतर एकदा ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते पानातला जो अंश आहे तो पूर्णपणे आपल्याला काढता येईल, त्याचा व्यवस्थित असा ज्यूस होईल। अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि आता ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। बघा बोटाच्या साहाय्याने प्रेस करून मी व्यवस्थित असा सर्व त्याचा ज्यूस काढून घेतला आणि हा चोथा आहे तो बाजूला काढलेला आहे। सर्व ज्यूस आपण काढून घेतलेला आहे। आता हा ज्यूस बघा तुम्ही एक 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामात वापरू शकता। आता हा प्यायचा कसा हे तुम्हाला दाखवते। आता हे दूध जे आहे ते मी फ्रीजमध्ये सकाळी ते उकळून घेऊन फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। अगदी थंडगार दूध आहे। दूध हे नेहमी रूम टेम्परेचरचं तरी कमीत कमी असावं, नाहीतर दूध खराब होण्याची जास्त शक्यता असते। हे दूध मी अगदी थंडगार फ्रीजमधलं घेतलेलं आहे। जो आपण सब्जा साईडला पाण्यामध्ये भिजत घालायला ठेवलेला होता तो बघा व्यवस्थित असा भिजलेला आहे, अगदी दाटसर झालेला आहे, पूर्ण पाणी त्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता तो सब्जा देखील मी 1.5 चमचा त्या दुधामध्ये टाकून घेतला आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। बघा ही रेसिपी जी आहे अतिशय पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यासाठी बघा अतिशय
सब्जामध्ये अतिशय गारवा असतो आणि दूध देखील हेल्दी आहे. पान देखील बघा तेवढंच पौष्टिक असतं आपल्या शरीराला. पूर्वीचे लोक बघा रोज पान खायचे, आता देखील खातात, परंतु याचं प्रमाण कुठेतरी कमी आलेलं आहे. आता जो पानाचा ज्यूस केलेला होता त्याचा एक मी 15 ते 16 चमचे मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये जरा जास्त जरी तुम्ही टाकलं ना तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही बघा. परंतु मुलांना आवडेल नाही आवडेल ह्या हिशोबाने मी टाकलेला आहे, परंतु माझ्या मुलाला खूप आवडलेला आहे. यामागे देखील मी केलेला होता, त्यामुळे तो त्याला खूप आवडतो. आता तो ज्यूस आहे तो टाकून घेतला आणि व्यवस्थित असा हलवून घेतलेला आहे. दिसायला सुरेख दिसतंय. उन्हाळा आहे त्यामुळे सब्जा देखील त्यामध्ये आहे, पान आहे, होळी जवळच आलेली आहे, त्यामुळे होळीसाठी हा स्पेशल असा ज्यूस खूप टेस्टी आणि हेल्दी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ती मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप